जीवाला खूपच खोकला लागलेला असतो. तो खोकतच त्याच्या रूममधून बाहेर येतो. जेव्हा तो हॉलमध्ये येतो आणि खूपच खोकत असतो, इतक्यातच मानी आणि विक्रम दोघेही तिथे पोहोचतात. येता क्षणी जीवाची अवस्था पाहून त्यांचा जीव नुसता कावराबावरा होतो. दोघेही धावत येतात. "जीवा, अरे काय झालंय तुला?" मानिनी त्याच्यासाठी पटकन पाणी घेऊन येते. तोपर्यंत विक्रम त्याला सोफ्यावरती बसवतात. जीवा थोडंसं पाणी पितो आणि तो सांगतो, "रात्रभर खूपच खोकला लागला. रात्रभर झोपच झाली नाही." मानिनी आता दटावते, "काय हे जीवा? अरे फक्त एक हाक मारायचीस ना मला. मी आले असते रात्री तुझ्याकडे." विक्रम म्हणतो की मी पटकन डॉक्टरांना बोलावतो. त्यावर जीवा म्हणतो की बोलवा बोलवा बाबा, तुम्ही ना डॉक्टरांना बोलवा. पण कोणत्या डॉक्टरांना माहिती आहे? हार्टच्या डॉक्टरांना. आता ते अचंबित होऊन विचारतात, अरे दुखणं खोकल्याचं आहे ना, मग हार्टच्या डॉक्टरांना कशाला? त्यावर जीवा म्हणतो की बाबा, वरून जरी खोकला दिसत असला ना तरी आतून हृदय माझं चरचरतंय ना. जीवाचं बोलणं ऐकून तर विक्रम मानिनी भुचकाळ्यातच पडतात. मानिनी तर रडायलाच लागते अचानक. "काय हे जीवा? हे बघ तुला नक्की काय झालंय बाळा? तू मला सांगत का नाही आहेस?" तेव्हा जीवा इतका मोठमोठ्याने हसायला लागतो आणि त्याला हसताना पाहून त्या दोघांनाही त्याचा खूप राग येतो. आता मानिनी विचारते की म्हणजे ही सगळी तुझी नाटकं चालू होती. आता ती चांगले 2-3 धपाटे घालते त्याला. पण जीवा म्हणतो, "आई प्लीज ऐक ना. म्हणजे मला सांग ना की माझी ॲक्टिंग तुला रिअल वाटली ना? हे सगळं रिअल वाटलं की नाही?" विक्रम म्हणतात की "हो हो बाबा, सगळं खरं वाटत होतं. पण काय रे बाबा, नाही म्हणजे हे सगळं खोट्या आजाराचं नाटक कशाला करतोयस?" विक्रमला सुद्धा हसू येतं थोडं. तेव्हा विक्रमला जीवा त्यामागचं कारण सांगतो. तो म्हणतो की बोलवा बोलवा, तुम्ही ना पटकन डॉक्टरांना बोलवा. काय आहे, मी आजारी आहे हे वाटायला हवं होतं ना, म्हणून एक साधी ॲक्टिंग करून बघितली. पण तुम्हाला जे रिअल वाटलं ते त्या डॉक्टरांना सुद्धा रिअलच वाटेल ना. आणि माझी डॉक्टर कोण आहे? माझी नंदिनी, माझी हार्ट स्पेशालिस्ट. आत्ता कुठे त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो की अच्छा, म्हणजे नंदिनीला परत बोलवण्यासाठी जीवाची ही सगळी नाटकं आहेत तर. एवढा वेळ जीवाने मानिनीकडून फटके खाल्ले होते, पण आता विक्रमचाही एक फटका खातो तो. अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत आजाराचा जो खटाटोप चालला होता तो यासाठी चालला होता तर. जीवा आपला हात चोळत म्हणतो की हां. विक्रम जीवाला सल्ला देतो की अरे बाबा, नाही म्हणजे हे सगळं खोटं कशासाठी ना. अरे खोट्यामुळे तर इतके दिवस हे सगळं घडलं. तुला जर भेटायचंच असेल तर बिनधास्त जाऊन भेट ना नंदिनीला. जीवा बिचारा खूपच हळवा होतो. नाही बाबा, इतकं सगळं झाल्यानंतर मी नंदिनीला नाही फेस करू शकत. तिच्या पुढे जाण्याची माझी हिंमतच होत नाही आहे. मला माहीत नाही आहे की नंदिनी माझ्यासमोर आल्यानंतर कशी रिॲक्ट करेल. कारण जर आम्ही एकमेकांसमोर आलो ना, एकतर नंदिनी तर रडेल किंवा मी तर रडेल. म्हणून मी विचार केला, नको ना पुन्हा तीच रडारड. त्यापेक्षा आपण लायटर नोटवर जाऊयात ना. म्हणूनच मी खोट्याचा हात धरला बाबा. जीवाला खूपच गिल्टी फील होतं. मग विक्रम जीवाची उलट पाठ थोपटतात. "नाही रे, उगाचच वाईट वाटून घेऊ नकोस. नाही म्हणजे तू जे काही केलंस त्या पाठीमागे नंदिनीची काळजीच होती ना." जीवाचा पार चेहराच उतरलेला असतो. आता विक्रम बघा जीवाला काय सल्ला देतो. "अरे असू देत रे बाबा. तसंच जीवा, मी तुझ्या आईशी सुद्धा खूप वेळा खोटं बोललो या. म्हणजे ऑफिसमधून उशीर का झाला यायला असं विचारल्यानंतर मी सुद्धा बरीचशी खोटी कारणं दिली आहेत तिला. म्हणजे त्यावेळी बाईक होती ना माझ्याकडे. तुला माहिती आहे मी काय सांगितलं? मी बाईकवरून पडलो आणि ती त्याला खरं समजली." दोघेही एकमेकांना टाळी देऊन फिदीफिदी हसत असतात. मानिनी येऊन विचारते की काय, त्यावेळी तुम्ही इतकं खोटं बोललात आणि मला आत्ता सांगताय? अहो पण तुमच्या हाताला तर लागलं होतं ना, लाल लाल हात झाला होता. तेव्हा विक्रम त्यामागचं कारण सांगतो की जेव्हा हिने ना मला डब्यामध्ये उकडलेलं पीठ दिलं होतं, तेच मी माझ्या हाताला चोळलं होतं. आता मानिनी तोंड कसं तरी करूनच म्हणते की शी घाणेरडे. जीवा विक्रमला इतकं हसू येत असतं, यावरूनच जीवाला आयडिया सुचते. तो म्हणतो की नंदिनीची लिपस्टिक बाबा. आता विक्रम मानिनीला म्हणतो की बघ,
आहे की नाही बाप बेटासारखा. विक्रम मानिनीला समजावतो की हे बघ म्हणू, अगं पण त्यात काही चुकीचं नाही आहे. नाही म्हणजे खोटं मागे जर कारण काळजी असेल तर चालतं अगं सगळं. आणि त्यावेळीसुद्धा तू नंतर निश्चिंत झाली होती की नाही, विसरून गेली होतीच सगळं. मानिनी थोडीशी हळवी होते. ती म्हणते की हो, त्यावेळी मी सगळं विसरले होते, पण आता नंदिनी सगळं विसरून परत येईल की नाही माहिती नाही आहे. एरवी मी काही समर्थन नाही करणार खोटं वागण्या बोलण्याचं, पण आत्ता अशी भाबडी अपशा वाटते खरी. अचानकच मानिनीच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. ती सांगते की जीवाच्या खोटं बोलण्याने जर नंदिनी खरंच आली तर माझ्या सुनेशी भेट होईल ना. त्यावर जीवा बघा कसा रिॲक्ट होतोय. बाबा, हिचं ना काहीतरी भलतंच चालू आहे. अगं आई, आधी माझ्या बायकोसोबत भेट होऊ देत ना, मग भेट तू तुझ्या सुनेला. मानिनी लगेच म्हणते, बर बाबा, तू भेट बाबा तुझ्या बायकोला. तेव्हा जीवा विचार करतो की 1 मिनिट, आपण नंदिनीला आधी फोन करूयात. आई, आपण तुझ्या फोनवरून फोन करूयात. मानिनी विचारते की माझ्या फोनवरून कशाला. जीवा म्हणतो की अगं आई, तिला खरं वाटलं पाहिजे ना. अरे जीवा, पण मी काय बोलू. जीवा आता फोन नंदिनीला लावत म्हणतो की अगं आई, असं काय करतेस. तू सांग ना तिला की जीवाला रात्रीपासून खूप ताप आहे. म्हणजे ती घाबरून तरी का असेना पण मला भेटायला तरी येईल ना. आता मानिनी जाम अडकत्या जीवामुळे, कारण जीवा पटकन फोन लावूनही टाकतो. आता मुद्दामच म्हणतो की घे 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 फोन स्पीकरवरती बोल पटकन. जेव्हा नंदिनीचा आवाज मानिनी ऐकते त्या क्षणी ती विरघळून जाते. दोघीही एकमेकींची चौकशी करतात. एकमेकींना कशा आहेत विचारतात. नंदिनी विक्रमचीही चौकशी करते. जीवा पण किती आगाव आहे बघा प्रेक्षकांनो. तो पटकन जातो, फोनवरती हात ठेवत म्हणतो की अगं आई, अगं तू रडत पण काय बसतेस, तुझं तुझं काय बोलतेस, माझ्याबद्दल सांग ना तिला. म्हणजे किती उतावीळ झालाय तो नंदिनीला भेटायला. तेव्हा मानिनीला खोटं बोलायला तर जमत नसतंच, म्हणजे कसं बोलावं तेच कळत नसतं. पण एकीकडून जीवा आणि दुसरीकडून विक्रम, मधल्यामध्ये तिची कोंडी होते. शेवटी नाईलाज असतं. मानिनी धीर करून विचारतेच, नंदिनी, अगं मी फोन तुला याच्यासाठी केला होता की जीवाला बरं नाही आहे अगं. हा पठ्ठ्या बघा मुद्दाम कसा मोठ्याने खोकतोय. काल रात्रीपासूनच त्याला सर्दी आणि खोकला झालाय. मुद्दामच मध्ये शिंकतो हा. आणि सारखं तुझं नाव घेतोय अगं नंदिनी. तू येतेस का त्याला भेटायला. नंदिनी स्पष्ट नकारच देते. सॉरी आई, मला तिथे येणं शक्यच नाही आहे आता. आई, मला ना खरं तर जीवांना आज भेटायचंच होतं, पण आता त्यांना बरं नाही आहे म्हटल्यानंतर राहू देत. आता अचानकच जीवा भस्कन मानिनीच्या हातून फोन खेचून घेतो. बाजूला जाऊन तो म्हणतो की ए थांब 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 थांब. असं काही नाही आहे. तू 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 मला सांग ना, कुठे भेटायचं आहे आपण. तू फक्त सांग, मी लगेच येतो. आता नंदिनी जीवाचं खोटं पकडते. पण तुम्हाला तर बरं नव्हतं ना. मुद्दामच इकडून बघा विक्रम लगेचच कसं खुणावतो त्याला. जीवाही लगेच नाटकं चालू करतो, मुद्दाम जोरजोराची खोंकण्याची. जीवा म्हणतो की नंदिनी, तसं मला बरं आहे अगं, पण इतकंही बरं नाही आहे की मी घराच्या बाहेरच पडू शकत नाही, असं तर नाही आहे ना. तू सांग मला, मी लगेच येतो. नंदिनी त्याला म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला काहीही चाललेलं नाही आहे, तरीही मला तुम्हाला भेटायचं आहे. मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते. आता जीवाचा आनंद डायरेक्ट गगनालाच भिडतो. इतका मोठमोठ्याने किंचाळतो तो की यस यस, आणि जाऊन मानिनी विक्रमला घट्ट मिठी मारतो. विक्रमचे आशीर्वाद घेतो. तो म्हणतो की बाबा, आज ना तुम्ही माझ्या डोक्यावरती असा हात ठेवा आणि तथास्तु म्हणा. विक्रमही तथास्तूच बोलतो. जीवाचे जे काही नखरे चालू असतात ना, मानिनीला पाहून हसू अनावर होतं. विक्रमकडे तो अजून एक सल्ला मागतो. बाबा, मला आजचा दिवस तुमचा चाम ना थोडा वेळ उधारच द्या. काय आहे, मला माझ्या बायकोला मनवायचं आहे ना, आणि तसंही मी ना तिला म्हणून परत घेऊनच येईल. जीवा इतका घाईत असतो
जाऊन कधी एकदा नंदिनीला भेटतोय असं त्याला झालेलं असतं. मानिनी त्याला सांगते की जीवा, अरे निघण्यापूर्वी थोडंसं काहीतरी खाऊन घेतोस का? नाश्ता करून घ्यावं तर. जीवा म्हणतो की नाही 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 आई, ऑलरेडी माझं पोट भरलं आहे. आणि तसंही नंदिनीला भेटायचं तर वेळेवर पोहोचावं लागेल ना, नाहीतर परत चिडायला तिला कारण मिळेल. अगं मला हे सगळं नाही होऊ द्यायचं. तो धावतच आपल्या रूमकडे जातो. विक्रम म्हणतो की मानिनी, किती उत्साह आहे तो. नाही पण मानिनी, हा चमत्कार नक्की घडला तरी कसा? अगं नंदिनी आज स्वतःहून जीवाला भेटायला तयार झाले. तेव्हा मानिनीसुद्धा म्हणते की माहीत नाही, नंदिनी खरं तर स्वतःहूनच भेटणार आहे, पण काय कारण असेल? तेव्हा विक्रम पॉझिटिव्हच विचार करतो. मानिनीला तो सांगतो की मला तर असं वाटतं असं असेल, नंदिनी जीवाला भेटून पुन्हा एक संधी देणार असेल. मानिनीचं मन समाधानी होतं. ती म्हणते की देव करो आणि तुमचं म्हणणं खरं ठरो. जीवा ज्यावेळी रूममध्ये नंदिनीला भेटण्यासाठी तयार होत असतो, त्यानंतर तो नंदिनीची लिपस्टिक घेतो आणि समोरच्या काचेवरती एक स्माइली काढतो. अचानकच पाठीमागून नंदिनीच त्याच्याकडे येते. म्हणजे खरं तर जीवाचा तो भासच आहे, पण त्याला असं वाटत असतं की नंदिनी त्याच्यासाठी त्याच्याकडे परत आले, त्याच्यासमोर उभी आहे आणि तो हसतच तिच्याकडे पाहतच राहतो. नंदिनी त्याच्या हाती कंगवा देणार, ती परत आपला हात मागे घेते आणि त्याच कंगव्याने जीवाच्या डोक्यात हळूवार मारते. जीवा जेव्हा आपल्या डोक्याला हात लावतो, पण ज्या क्षणी तो भानावर येतो त्याला कळून चुकतं की तो फक्त नंदिनीला जास्त मिस करतोय, म्हणून त्याला जिथे तिथे नंदिनीचा फक्त भासच होतोय. त्यानंतर तो आपले केस वगैरे विंचरतो. आता जेव्हा तो कपाट उघडतो तर तिथेही नंदिनी हजरच होते. पुन्हा जीवाला नंदिनीचा भास येतो. नंदिनी एक जॅकेट जीवाला घालते, पण जेव्हा जीवा ते जॅकेट आपल्या अंगावरती चढवतो आणि मागे वळून पाहतो तर नंदिनी गायब. पुन्हा तो भानावर येतो आणि स्वतःच एकटाच हसायला लागतो, कारण त्याला कळून चुकतं की नंदिनीच्या प्रेमात तो इतका वेडा झाला आहे की त्याला जिथे तिथे फक्त तिचा भास होतोय. त्यानंतर पुन्हा आरशासमोर जाऊन उभा राहतो. त्याचं घड्याळ जे आहे ते हातामध्ये घालत असतानाच पुन्हा त्याला नंदिनीच दिसते. पाठीमागे आरशात नंदिनी त्याला खुणावत असते की तो खूप छान दिसतोय आणि आपल्या बायकोकडून आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळते. मग काय, याच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल तर येणारच ना. थोड्या वेळाने जेव्हा जीवा रूम बाहेर पडतो, आता तो पायऱ्या उतरताना आई बाबा हाका मारतच आलेला असतो. मानिनी त्याला ऑल द बेस्ट करते आणि विक्रमसुद्धा जीवाची पाठ थोपटवतात. मोहीम फत्ते करूनच यायची. जीवा म्हणतो की मोहीम फत्ते होणार बाबा, आणि तो त्याच्या आईबाबांचे आशीर्वाद घेतो. आता जीवाला कधी एकदा नंदिनीला भेटतो असं झालेलं असतं आणि तो घराबाहेर पडणार त्याच्या आधीच घरातल्या 2 मांजरीने नेमक्या त्याच्या रस्त्यात आडव्या जातात. जीवा 1 मिनिट विक्रम आणलेलं अजिबात पटलेलं नसतं. ते वसुहत्या विचारते की कुठे जातोयस आता एवढ्या घाईत? जीवा म्हणतो की कुठे म्हणजे नंदिनीला भेटायला. रम्या वसुहत्या धक्क्याने एकमेकींकडे बघतात. रम्या आता जीवाला जाब विचारते, पार्थला इतका मनस्ताप देऊन तू नंदिनीला भेटायला चाललायस? पार्थला इतका मनस्ताप देऊन तू चक्क उत्साहाने नंदिनीला भेटायला निघालायस? भावाला स्वतःच्या कधी विचारलंयस का, कसा आहेस, ठीक आहेस का? ते राहिलं बाजूला, तू आणि काव्याने दोघांनाही पार्थच्या पाठीत खंजीर खुपसताय. आता रम्याचे तोंड जे जास्त चुरूचुरू करते ना, ते विक्रम स्वतःच बंद करतो. ए, काय बोलतेस? तो काय पार्थला बोलायचा प्रयत्न करत नाही आहे का? पण पार्थच एका वेगळ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आहे. उलट त्यानेच मला सांगितलं की आज दादाला ऑफिसला पाठवा, कारण जरा तरी तिथे त्याचा वेळ जाईल, डोकं शांत होईल. आता ही वसुहत्या उगाचच नाक तर खुपसते मध्ये, पण पराचा कावळा करते आई. विक्रम, कसं काय काहीही झालेलं नाही आहे असं म्हणू शकतोस रे? अरे काय घडलं होतं आपण सगळ्यांनीच बघितलंय ना मोठ्या पडद्यावरती.
याला आणि काव्याला किस करताना. आता मानिनीचा संताप होतो. ताई, अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा, जीवा आणि काव्यामध्ये असं काहीही झालेलं नव्हतं. त्यांचा सगळा भूतकाळ मी स्वतः ऐकलाय. मानिनी त्या दोघींना चांगलंच फटकारते. आणि तसंही तुमचा काय संबंध आहे या गोष्टीशी? तेव्हा रम्या उगाचच साळसूतपणाचं आव्हानात नाटकं करते की आमचा काय संबंध? मामी, तू असं कसं काय बोलू शकतेस? अगं, जेव्हापासून हे प्रकरण घडलंय सगळेच जण DM करून आम्हाला विचारतायत की तुमच्या घरात जे काही घडलं ते खरं आहे का? आणि या दोघांनी काय जे केलं ना त्यामुळेच आपल्या कंपनीचे शेअर्ससुद्धा हल्ले आहेत. जीवा आणि काव्याच जबाबदार आहेत ना या सगळ्याला. शिवाय पार्थला सुद्धा किती मनस्ताप झालाय. पार्थसुद्धा मनातून कोसळलाय. पार्थची अशी अवस्था मी नाही बघू शकत. आणि मामी, तू असं कसं काय बोलू शकतेस? अगं, आम्ही सुद्धा या घराचे कोणीतरी लागतोच ना. वसवात त्याच्या तोंडून शेवटी गरळच बाहेर पडणार ना. ती विचारते की इतका नाचत नाचत नंदिनीला भेटायला निघाल्यास खरं, पण एक गोष्ट लक्षात ठेव जीवा, अरे नंदिनी आणि पार्थने तुझ्याशी असलेले संबंध तोडलेत ना. आणि तुला काय वाटतं की नंदिनी परत येईल तुझ्यासाठी? तेव्हा आता जीवा तिची चांगलीच कान उघडणी करतो. तो म्हणतो की एक मिनिट, याच्याशी तुझा काय संबंध आहे? एकतर मी तुझ्या वाटेला कधी जात नाही, पण आता तू माझ्या वाटेला आली आहेस ना, तू माझ्या नादी लागलीस ना, तर एक गोष्ट नीट ऐक. जे काही घडलंय ना ते सगळं तुझ्याचमुळे घडलंय अगं. भर लग्नात तो नंदिनीला किडनॅप केलं नसतंस तर? तुझ्या या मूर्ख मुलीच्या आंधळ्या प्रेमात होतीस तू. नंदिनीला किडनॅप केलंस तू. त्यामुळे आमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पार्थ दादा नंदिनीचं लग्न मोडलं ऐनवेळी. माझं आणि काव्याचं नातं तुटलं. आमच्या चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू. आम्ही चौघांनीही जिवंतपणी मरण यातना भोगल्या आणि तोंड वर करून आम्हाला विचारतेस की एवढा नाचत नाचत कुठे चाललास तू? काय संबंध तुझा? आणि एक गोष्ट निक्षून सांगतो हा जीवा, मी नाचत जाईन आणि वाजत गाजत माझ्या नंदिनीला परत घरात घेऊनच येईन. तुझा संबंध काय मला हे सगळं विचारायचा? अगं, नंदिनीला हक्क आहे माझ्यावरती चिडायचा आणि माझा हक्क आहे तिला मनवण्याचा. तिला हक्क आहे माझ्यावरती रागवायचा आणि मला हक्क आहे तिला परत मिळवायचा. जीवा ओरडून ओरडून वसुआत्या आणि रम्याच्या डोक्यात एकच गोष्ट खूप असतो, तो म्हणजे मी माझ्या नंदिनीला परत मिळवणारच. जीवाने चांगलंच त्या दोघींना तारेवर धरलेलं असतं आणि शब्दांनी चांगलाच फटकारतो सुद्धा. मला खात्री आहे की नंदिनी सगळं विसरून माझ्याकडे परत येईलच. आणि मला याचीही खात्री आहे की माझा दादा, पार्थ दादा, सगळं काही माझं आणि काव्याबद्दल विसरून आमच्या चुका तो नक्की पोटात घेईल. अरे, तुम्हाला करायचं आहे ते करा. हवे तसे सगळे प्लॅन करा. आजपर्यंत तुम्ही जे केलं ना ते अत्यंत चुकीचंच केलं. आता रम्या तोंड वर करून उलटाच जा विचारते. आणि तुम्ही जे केलं ते काय होतं? ते तर पाप आहे पाप. आता विक्रमसुद्धा गप्प बसत नाही. त्या दोघींची चांगलीच खरडपट्टी काढतो. तुम्ही दोघे ना शांतच बसा. काय आहे, तुम्हाला काहीही हक्क नाही आहे आमच्यामध्ये बोलण्याचा किंवा आमच्याबद्दल बोलण्याचा. तो हक्क तुम्ही केव्हाच गमावलाय. पाप पुण्याच्या गोष्टीबद्दल ना तुम्ही तर बोलूच नकास. आता विक्रमचा राग आहे तो डायरेक्ट थरालाच पोहोचलेला असतो. मानिनी समजूत घालते, अहो कशाला उगाचच यांच्या नादी लागताय. जेव्हा तू जा बाळा, उशीर होईल तुला. तेव्हा मानिनीलाच विक्रम म्हणतात की नाहीतर काय मानिनी, जे घडलं ते सगळे यांच्याचमुळे घडलं ना. आणि मी तर म्हणतो की एका अर्थाने काव्य आणि जीवाचा जो भूतकाळ आहे तो सगळ्यांच्या समोर आला ते तर परत झालं. अगं नाही मानिनी, खरंच परत झालं. अगं, पुढे जाऊन यांना मुलं वगैरे झाली असती आणि तेव्हा जर हे सगळं कळलं असतं तर यांच्या नात्यामध्ये किती कॉम्प्लिकेशन्स वाढले असत्या. उलट नवीन नात्याची सुरुवात होण्याआधीच सगळं कळलं ना ते परत झालं. निदान जीवा काव्याच्या मनावरचा भार तरी हलका झाला. पण मला एक कळत नाही आहे मानिनी की ते तसले फोटो नक्की आलेच कुठून? इतक्यात नंदिनीचाच फोन येतो. जीवा तिला बोलतो,
फोन ठेवता क्षणी तो सांगतो की आई बाबा मला निघायला हवं. तेव्हा विक्रम मानेने जीवाला समजावतात की हे बघ, जास्तीचा रागवू नकोस, चिडू नकोस, शांतपणे तिच्याशी बोल. पण काहीही म्हणा, उगाच नको तिथे अतिशहाणपणा करून जो त्यांनी चोंबडेपणा करण्याचा प्रयत्न केला ना, खरं तर देशमुखांनी या दोन्ही मांजरीणींना त्यांची जागा दाखवून दिली. सोबतच चांगली वाट लागली आहे. थोडा वेळात जीवा नंदिनीने सांगितलेल्या लोकेशनवरती पोहोचतोच आणि जाता क्षणी तो एका माणसाला धडकतो. आता आज जाणार. नंदिनी नेमकी त्याच्या समोरच उभी असते. जीवा इतका धावत आलेला असतो, बिचारा खूप दमून जातो. आता त्याला नंदिनी पटकन पाण्याची बॉटल देते. जीवा खुश होऊन तिला थँक्यू म्हणतो. थोडंसं पाणी पिऊन घेतो. नंदिनीची बॉटल तिच्या हाती सोपवतो. तो म्हणतो की काय आहे ना नंदिनी, आजपर्यंत ज्यांनी माझी वाट पाहिली ना, त्या सगळ्यांनाच मी ट्रॅफिकची खोटी कारणं दिलेत. पण खरं सांगतो अगं, आज ना अख्खा रोड जॅम होता. तुझी शपथ. सॉरी. नंदिनी जेव्हा रागात बघते त्याच्याकडे, तेव्हा तो विचारतो की तू आज काजळ नाही लावलंस? असं म्हणतात की जर मुलगी कोणावरती रागवली असेल ना, तर ती काजळ नाही लावत. नंदिनी म्हणते की बरोबरच म्हणतात ना मग. नंदिनी स्वतःलाच दोष देते. माझ्यामुळे अनेकांच्या सुखाला नजरच लागत आले. जीवा आता मनातच विचार करतो की ही पुन्हा त्याच विषयाकडे वळते. जीवा पटकन काहीतरी कर आणि तिला वेगळ्या विषयाकडे डायव्हर्ट कर. आता नंदिनी पुढे काही बोलणार. जीवा विचारतो की तुझ्या आधी मी काही बोलू? खरं तर तुला सांगू का, मला ना तुला सॉरी म्हणायचं होतं. ते मगाशी फोनवर खोटं बोललो ना मी. खोटं खोकल्याचं आजारी असल्याचं नाटक करून मी उगाचच आईला खोटा फोन करायला सांगितला तुला. सॉरी. पण मी काय करू चकाचक बाई? म्हणजे तू माझ्या हार्टची डॉक्टर आहेस. म्हणजे पेशंटला कधी डॉक्टरांना भेटायचं नसतं, पण मी असा पेशंट आहे ना की मला स्वतःला डॉक्टरांना भेटायला आवडतं. प्लीज तू रागवू नकोस ना चकाचक बाई. आता नंदिनी रागातच म्हणते की प्लीज तुम्ही मला बोलू द्याल का? मी एका वेगळ्या विषयावरती बोलायला आली. आपण बोलूयात का प्लीज? नंदिनी इतकी वैतागले पाहून जेव्हा म्हणतो की सॉरी, पण काय करू चकाचक बाई? जेव्हा मी रूममध्ये पाऊल टाकतो ना, मला खूप आठवण येते तुझी. सतत तुझा भास होतो मला. आता नंदिनी म्हणते की प्लीज मला नंदिनी म्हणाल? हे बघा, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. इतक्यातच वेटर्स येतो आणि तो सांगतो की नंदिनी मोहिते, तुमचा टेबल रेडी आहे. आता नंदिनी इथे तो निघून जाते आतमध्ये. जीवा धक्क्याने विचार करतो, नंदिनी मोहिते? आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण पुढे एक धक्कादायक ट्विस्ट आहे आपल्यासाठी. कारण नंदिनीने डिवोर्स घेण्याचा विचार केला आहे. जीवा बिचारा तो खूप जीवाच्या आकांताने समजावतो की नाही, आपण डिवोर्स नाही घेणार आहोत ना. मला माहिती आहे की जीवा नंदिनीला कोणीही वेगळं करू शकत नाही. नंदिनी म्हणते की पण मी ही 2 नावं केव्हाच वेगळी केली आहेत. जीवाला नंदिनीचं बोलणं ऐकून काळजात धस्स होतं. तिकडे काव्याने पार्थसाठी खास सरप्राईज पाठवलेलं असतं. मुद्दामच ती म्हणते ही पेस्ट्री आपण एकत्र खाऊच यात. पण आज मी खास तुमच्यासाठी प्रेमाने पाठवले ना. पण पार्थ काव्याच्या काळजावरतीच घाव घालतो. हे सांगून की प्रेम हा शब्द मी माझ्या डिक्शनरीतून कायमचा काढून टाकलाय. पण आता जीवा काव्या स्वतःचं प्रेम परत मिळवण्यासाठी मिशन लग्न परत मिळवणं सुरू करणार आहेत. आणि तो ट्विस्ट बघायला तर मजाच येणार आहे. प्रेक्षकांनो, मालिकेचे खरे भाग पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा.